श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरू संत सज्जनांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करूया वारी मनाची, गाऊ गाथा संतांची. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गजानन विजय ग्रंथामध्ये दासगणू महाराज म्हणतात, संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्नितीची, खाण आहे बुध हो साची. संत भव्य कल्याणाची, पेठ आहे विबुध हो. संत हे चालते बोलते परमेश्वर आहेत. या संतांनी हृदयी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाशला. येता जाता उठत बसता कार्य करिता. यांच्या मुखामध्ये येता जाता उठत बसता कार्य करिता. सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता. घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी. समस्तांची लज्जा त्यजुनी, आस्था सांडोनी धनाची. लज्जा सांडोनी जनाची, अखंड भगवत चिंतनामध्ये तल्लीन असतात. या संत मालिकेतले अधिकारी संत श्रेष्ठ नामदेवराय राऊळामध्ये जाऊन अखंड भगवत चिंतन करणारे. वयाच्या 5व्या वर्षी भगवंतानी यांच्या हाताने जेवावं, एवढा यांचा भक्तीतला अधिकार. पण एवढं असून सुद्धा ते देवाला वारंवार काय म्हणतायत तर, देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मन माझे केशवा. मन माझे केशवा. काबा न घे, काबा न घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा. अमृतापेक्षा सुद्धा नाव तुझं गोड आहे, माझं मन का घेत नाही. बघा किती मनाची लीनता आहे. या नामदेवांची स्वारी रावळामध्ये कीर्तन करत होती, तो कानावरती गलबल ऐकू आली. अरे, ही 6 महिन्याची लेक कुणाची आहे? भर वैशाखाचं ऊन, या उन्हात महाद्वारावर रणरणत्या उन्हात रस्त्यावरती आपल्या लेकीला सोडून कोण गेलं? ही चर्चा नामदेवरायांच्या कानावर गेली. नामदेवरायांची स्वारी बाहेर आली आहे महाद्वाराजवळ. पाहिलं ते 6 महिन्याचं लेकरू उन्हामध्ये टॅहा 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 करून रडत होतं. श्रोते हो, या लेकीला उचलायचं कोणी? घरी न्यायचं कोणी? हात लावला तरी चिंता. अहो, 21व्या शतकाच्या उंबरठ्यावरती हजारो सुशिक्षित म्हणवणाऱ्यांनी आपल्या गर्भातल्या लेकी मारल्या. हे तर 700-800 वर्षापूर्वीचा काळ. समाजाची विचारसारणी इतकी भयावह. त्या लेकीला उचलायचं कुणी हो? कुणीतरी लेक नको म्हणूनच टाकून दिली की काय? नामदेवांनी मात्र उचलली हो. नामदेवराय सर्व भूती भगवंत बघण्याची त्यांची दृष्टी. आपण ऐकलेलं आहे, श्वानाची स्वारी पात्रातली भाकरी घेऊन पळायला लागली तर नामदेवरायांची स्वारी, अरे कोरडी खाशील तर घशात अडकल म्हणून तुपाची वाटी त्याच्या मागे घेऊन पळाले. ते या मुलीला असं रस्त्यात सोडून गेले असते गाव. नामदेवरायांनी त्या लेकराला घरी आणलं. जनामध्ये सापडली म्हणून तिचं नाव जनी ठेवलं. श्रोते हो, ही जनी सामान्य नाही हो. हां, कृष्णावतारी कुब्जा दासी, तेची अवतरली कलियुगासी. ही जनी मोठी व्हायला लागली. दिवसेंदिवस झाली थोर, तिजला पुसती नारी नर.
तू कोण आहेस साचार, सांग सत्वर आम्हासी. तू कोण आहेस, कुठली आहे. तेव्हा जनी उत्तर देत असे त्यांसी, म्हणे मी नामया यांची अनन्य दासी. त्याज विण माय बाप मजसी, आणिक नाही सर्वथा. श्रोते हो, नामदेवरायांचं सानिध्य लाभलं. नामदेवरायांच्या सानिध्यामध्ये इच्या मुखामध्ये सुद्धा पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. श्रोते हो, सत्संगाचा परिणाम जनाबाई भगवंताच्या नामचिंतनामध्ये रमायला लागली. नामदेवांना गुरु केलं. गुरुचा वरदहस्त पाठीशी होता. वय वाढायला लागलं. घरातल्या कामाच्या जबाबदाऱ्या वाढायला लागल्या. एकतर रस्त्यातलं कुणाचं तरी उचलून आणलेलं लेकरू 2 वेळेचा भाकर तुकडा खायला मिळतंय हाच उपकार समज म्हणून घरामध्ये गौऱ्या थापण्यापासनं अगदी 4-4, 5-5 तास दळणं दळण्याची वेळ जनाबाईवर आली. वय वाढायला लागली, समज वाढायला लागली. तसं तसं आजूबाजूच्या मैत्रिणी म्हणायला लागल्या, जने अगं आता बस झालं ना, किती राबती यांच्या घरी, दे सोडून हे घर. तिने पाहिलं, नाही ग बाई, घर सोडून शारीरिक आराम मिळेल बाहेर गेल्यावरती, पण नामदेवांसारखा गुरु पुन्हा कुठे मिळेल, सत्संग कुठे मिळेल, आणि तो महत्त्वाचा आहे. जनाबाई रमली. आणि श्रोते हो, या जनाबाईची अंतःकरणाची अवस्था नामदेवांच्या सानिध्यामध्ये परमोच्च पातळीवरती जेव्हा पोहोचली, तेव्हा मध्यरात्रीच्या स्वारी तिच्या झोपडीमध्ये पंढरीनाथ भगवान की जय, साक्षात पंढरीनाथाची स्वारी प्रगट झाली. या जनाबाईच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं गुणगान स्फुरण व्हायला लागलं. तो आपोआप हिच्या मुखातनं शब्द बाहेर पडायला लागले. हे शब्द ऐकण्यासाठी भगवंत स्वतः यायला लागले. आणि मग काय हो, जनाबाई पण सुद्धा रोज भगवंताला प्रार्थना करायला लागल्या, हरी या हो, प्रभू या हो, हरी या हो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. भ्रांत सासूचा नाही पत्ता पत्ता, नष्ट झाल्या आशा मनीषा. कल्पना जावा गेल्या माहेरी, नाही कोणी दुसरे घरी. क्रोध सासरा नाही घरी घरी, दंभधीर फिरे बाहेरी. काम भरतार गेला दुरी, नाही कोणी दुसरे घरी. भक्ती बहिणीची लावियली जोड, बोधपुत्र निर्माण झाला से चाड. जनी हरीचे हो, जनी हरीचे चरण धरी, नाही कोणी दुसरे घरी. हरिया हो आता मंदिरी, नाही कोणी, नाही कोणी, नाही कोणी दुसरे घरी. हरिया हो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. जनाबाईंची आध्यात्मिक अवस्था सख्य भक्तीपर्यंत जाऊन पोहोचली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम 8वी भक्ती, आणि त्यानंतर आत्मनिवेदनम 9वी भक्ती आत्मनिवेदन. पण 8व्या पायरीपर्यंत जनाबाईंची स्वारी पोहोचली. श्रोते हो, आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, सख्य जो अनेक पटीने आपल्याबरोबर असतो, माणूस त्याच्याशी मैत्री करतो. जनाबाईंच्या भक्तिप्रेमाने भगवंत जनाबाईंचा सखा झाला. आणि मग जनाबाईंची स्वारी त्या भगवंताला म्हणू शकली हो, धरीला पंढरीचा चोर,
गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, हो धरिला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडी येला, शब्दे केली जडा जुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, हो धरिला पंढरीचा चोर, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल का कुळतीला आला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे ना सोडी मी तुला, हो धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर. अशा प्रकारे जनाबाई आणि भगवंत यांची रोज भेट व्हायला लागली. एक दिवस भगवंताचं भजन गाता गाता जनाबाईला समाधी लागून गेली. कामं तशीच पडली. नामदेवांच्या आईने वाटेल तेवढं तोंड केलं. संध्याकाळ झाली. आज जनाबाईला भाकर तुकडासुद्धा मिळाला नाही. संध्याकाळी काहीतरी उगी द्यायचं म्हणून खायला दिल्या गेलं. जनाबाईची स्वारी जात्यावर दळायला बसली, पण आज मात्र जनाबाईंनी तोंड उघडलं नाही. भगवंत आले आणि भगवंत म्हणाले, जने अगं भजन म्हण ना. तिने पाहिलं, नाही बाई, अजिबात म्हणणार नाही. तुझ्यामुळे हातातली कामं तशीच राहतात आणि बोलणे खावी लागतात. भगवान म्हणाले, अगं जने राहू दे, मग तू फक्त भजन म्हण, मी दळण करतो. आपल्याला माहिती आहे श्रोते हो, जनाबाईंची स्वारी भजन म्हणायला लागली आणि भगवान दळायला लागले. आजही आपण पंढरपूरला गेलो तर जनाबाई ज्या जात्यावर दळणं दळायच्या, ज्या जात्यावरती जनाबाईंसाठी भगवंत दळणं दळायला बसले, ते जातं आजही आपल्याला पाहायला मिळतं. भक्तीचा हा आविष्कार आहे श्रोते हो, आविष्कार आहे. आणि रात्र रात्र भगवान दळणं दळायला लागले. तो एक दिवस ब्राह्म्य मुहूर्तावर मंदिरातला नगारा वाजायला लागला. गडबडीमध्ये भगवान, आता दळण दळायचं म्हटल्यावरती अंगावरचा शेला, गळ्यातला कंठा खुंटीवर काढून ठेवायचा. गडबडीत भगवान कंठा आणि शेला विसरले. जनाबाईची गोधडी पाठीवरती घेऊन भगवान निघून गेले. खरं तर हे सगळं दृश्य व्यावहारिक आहे. परीक्षेशिवाय स्थैर्य प्राप्त नाही हे दाखवण्यासाठी ही भगवंताची लीला आहे. भगवान गोधडी घेऊन गेले. राऊळाची द्वारं उघडले. भगवंताच्या अंगावर गोधडी पाहिली. गळ्यात कंठा नाही, शेला नाही. एकच आरडाओरड सुरू झाली. देवाच्या मंदिरात चोरी झाली, देवाच्या मंदिरात चोरी झाली. बरं, चोरसुद्धा काय, अहो कंठा घेऊन गेला, शेला घेऊन गेला, पण आपली गोधडी ठेवून गेला. ही चर्चा नामदेवांपर्यंत पोहोचली. नामदेवांनी रावळात येऊन पाहिलं, भगवंताच्या अंगावरची गोधडी आपल्या घरची आहे हे ओळखू आल्यावर नामदेवराय म्हणले, मंडळी, चोर मला माहिती आहे. जनाबाईच्या झोपडीपर्यंत सगळं गाव येऊन पोहोचलं. झोपडीमध्ये खुंटीला शेला आणि कंठा ठेवलेला पाहिला. हा इथे आला कसा? काय सांगायचं? जनाबाई विचार करतायत, काय सांगायचं? रोज देव इथे येतात, दळणं दळतात, हे सांगायचं नाही ग बाई. जनाबाई शांत बसल्या. परिणामी जनाबाई चोर यांना सुळावर द्या असा निर्णय झाला. सगळं गाव जनाबाईला सुळावर द्यायला घेऊन गेलं. त्यावेळेला जनाबाईंना विचारलं गेलं, तुझी अंतिम इच्छा काय? जनाबाईंनी पाहिलं, एकदा मला राऊळात दर्शनाला घेऊन चला. नाही हो, पाठीमागे होता, त्यांनी एक लाथ मारली. तो म्हणला, का चोरी करून मन भरलं नाही अजून? जनाबाई रडायला लागल्या. नाही जने, तुला राऊळात जाता येणार नाही म्हणल्यावर जिथे होत्या तिथून जनाबाईंनी आवाज दिला देवाला, अंतःकरणाचा आवाज हो. देवा, नाही केली तुझीच म्यारे,
पदकाची चोरी, धावत ये लवकरी विठ्ठला, धावत ये लवकरी. बडवे धरुनी ओढिती मजला, चंद्रभागेच्या वाळवंटाला, लोखंडाचा सूळ रोविला, गळ्यात माझ्या पडली रे दोरी, धावत ये लवकरी. देवा, असे काय केले तुझेच म्यारे, दाखविले समूळ स्वर्गाचे रे. एक वेळा दर्शन दे रे. देवा, मला रावळात येता येत नाही, तू इथे ये रे. जनीला आता खुंटली रे पंढरी. देवा, आता या जनीला पुन्हा डोळ्यांनी पंढरपूर पाहायला मिळणार नाही एवढी खंत आहे. सुळावर जाण्याची खंत नाही, भय नाही, फक्त पंढरपूर पुन्हा दिसणार नाही रे देवा. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. श्रोते हो, जनाबाई नामस्मरणात तल्लीन झाल्या. आजूबाजूचा परिसर जनाबाईच्या नामस्मरणाने दुमदुमून गेला. भक्त टाळ्या वाजून जनाबाईबरोबर भजन करायला लागले आणि तो सूळ, त्या सुळाचं पाणी झालं. सगळ्यांदेखत ते पाणी पाहिलं आणि मग सगळ्यांना खात्री पटली, जनाबाई चोर नाही. श्रोते हो, आपल्या भक्तीच्या बळावरती एवढा जीवनामध्ये आविष्कार घडवणारे हे संत तुम्हाला आम्हाला फक्त शिकवतात एक, आपल्या भक्तीमध्ये स्थैर्य, आपल्या नामस्मरणामध्ये स्थैर्य, भगवंताच्या विश्वासामध्ये कुठेही कमतरता नको. ही कमतरता जाऊन भगवंताचं चिंतन आपणही असंच करत राहावं एवढी प्रार्थना करूया. भेटूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.